नमस्कार, मी नीलम. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आज आपण पौष्टिक असे जवसाचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. मी ज्या प्रमाणात इथं सर्व साहित्य घेतलं आहे, तुम्हीही त्या प्रमाणात घेतले तर माझा ज्या पद्धतीने शेवटचा लाडू इथं अगदी आरामशीर वळला गेला आहे, तुमचाही लाडू तितक्याच आरामशीर वळला जाईल. तर हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत. तर हे लाडू थंडीमध्ये अगदी आवर्जून खाल्ले पाहिजेत. याचं कारण असं की थंडीमध्ये जी आपली केस गळती किंवा त्वचा कोरडी होते किंवा सांधेदुखी जी होते, त्यावर हे लाडू अत्यंत गुणकारी आहेत. तर हे लाडू जितके पौष्टिक आहेत तितकेच खायलासुद्धा रुचकर आहेत. तर यासाठीचे साहित्य बघूयात. मी सर्व साहित्य एका वाटीने मोजून घेतलं आहे. तर त्याच वाटीने इथं पाऊण वाटी जवस घेतला आहे. तर जवसालाच अळशी किंवा फ्लॅक्सीडसुद्धा म्हणले जाते. तर जवस हा असा करड्या रंगाचा असतो. तर पाऊण वाटी जवस घेतला आहे. त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी डिंक, 1 वाटी किसलेलं खोबरं आणि 1.5 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ, 1 वाटी तूप आणि आवडीने ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहेत. त्याआधी मी तुम्हाला जवसाबद्दलची एक गोष्ट सांगत आहे. तुम्ही जर या पद्धतीनेच लाडू किंवा या प्रमाणात लाडू बनवत असाल तर यापेक्षा जास्त जवस घेऊ नका. कारण जवस हे दिवसातून 2 चमचेच आपल्या शरीरामध्ये गेले पाहिजेत असं आयुर्वेदात सांगितलं आहे. कारण जवस हे गुणधर्माने उष्ण आहेत. जर जास्त प्रमाणात जवस खाल्ला तर शरीरामध्ये उष्णता वाढण्याची शक्यता असते. तर सुरुवातीला बारीक गॅसवर आपल्याला जवस परतून घ्यायचा आहे. जवसाला हलकी चकाकी आली की जवस आपला भाजला गेला आहे असे समजते. जवस भाजल्यानंतर तो चटचटसुद्धा असा आवाज करत उडायला लागतो. तर त्यावेळी जवस भाजला आहे हे ओळखून आपल्याला जवस काढून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता जवसाचा रंग बदलला आहे. आता तो एका ताटामध्ये काढून घेतला आहे आणि त्याच कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला जे घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी 10-12 बदाम घेतले होते, ते भाजून घेत आहे. तर बदामाची वरची हलकी साल तडकली की बदाम आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर बघू शकता बदामाचा हलका रंग बदलला आहे. इथं बदाम मी काढून घेतला आहे. तर यामध्येच मी थोडेसे अक्रोड होते ते घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीचं ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ते घेऊ शकता. तर अक्रोडसुद्धा काही वेळासाठी परतून घ्यायचं आणि त्याचा हलकासा रंग बदलला की आपल्याला तेही काढून घ्यायचं आहे. ही सगळी प्रोसेस करत असताना आपल्याला गॅस लहानच ठेवायचा आहे. आता यामध्ये मी छोटे छोटे काजूचे तुकडे केलेले आहेत. तर हे तुकडे लाडवामध्ये खूप छान वाटतात म्हणून मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही संपूर्णतः सगळेच ड्रायफ्रूट्स कट करून घेऊ शकता किंवा सगळे अख्खे मिक्सरवरती बारीक करूनसुद्धा घालू शकता. तर काजूचासुद्धा हलका रंग बदलला आहे. काजू पण मी आता इथं काढून घेतलेला आहे. तर यामध्ये आणखीन थोडंसं तूप घातलं आहे आणि यामध्ये घेतलेल्या डिंकापैकी अर्धा डिंक मी इथं या तुपामध्ये घातला आहे. आणि डिंकसुद्धा आपल्याला कमी गॅसवरच व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. गॅस मोठा केला तर डिंक आतून कच्चा राहू शकतो. तर या पद्धतीने सतत परतत अगदी व्यवस्थित डिंक फुलला की डिंकसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर डिंक सगळा एकदमच घालायचा नाही, नाहीतर तो व्यवस्थित भाजला जात नाही. तर याच्यानंतर उरलेला डिंकसुद्धा मी आणखीन थोडंसं तुपामध्ये इथं या पद्धतीने भाजून घेतला आहे. तर हा सुद्धा डिंक भाजल्यानंतर मी काढून घेतला आहे आणि या कढईमध्येच आपल्याला किसून घेतलेलं जे खोबरं होतं ते खोबरं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजताना आपल्याला तूप वगैरे घालायची काही गरज लागत नाही. असंच आहे त्या तुपामध्येच आपल्याला खोबरं परतवून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला की खोबरंसुद्धा काढून घ्यायचं आणि यामध्येच आणखीन एक 2-3 चमचे तूप घालायचं आणि यावेळी आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ भाजत असताना सगळं तूप एकदमच घालायचं नाही, तर थोड्या थोड्या अंतराने आपल्याला यामध्ये तूप घालून पीठ भाजून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे पीठ चांगलं भाजलं जातं. तर या पद्धतीने लहान गॅसवरच पीठ सतत परतत आपल्याला एकसारख्या रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर पीठ परतत असताना यामध्ये छोटे छोटे गोळे व्हायचे म्हणजे गाठी व्हायची शक्यता असतात. त्या गाठी मोडतच आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. तर साधारण 5-10 मिनिटांनी पुन्हा यामध्ये 2 ते 3 चमचे तूप ॲड केलेलं आहे आणि ते तूपसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर गाठी फोडत सतत परततच आपल्याला हे पीठ भाजायचं आहे. बघू शकता थोड्या वेळाने थोडासा गव्हाच्या पिठाचा रंग बदलला आहे. तर आता यावेळी उरलेलं सगळं तूप घालायचं आहे आणि चांगलं पीठ व्यवस्थित आणखीन थोडंसं चॉकलेटी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने साधारण 20-25 मिनिटे हे पीठ भाजून घेतल्यानंतर याला चांगला चॉकलेटी असा रंग येतो. तर सगळं संपूर्ण वाटीतील सगळं तूप घालायचं
आणि व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं. तर एकूणच इथं बघू शकता 20-25 मिनिटानंतर चॉकलेटी रंग आलेला आहे. तर ते पीठ मी काढून घेतलं आहे आणि बारीक गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये जो चिरून घेतलेला गूळ होता तो सगळा गूळ घातला आहे आणि ज्या वाटीने गूळ मोजला होता त्या वाटीने पाव वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. चमच्याने म्हणाल तर 4 चमचे, पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 4 चमचे पाणी घालायचं आहे. यापेक्षा आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही. तर इथं फक्त गूळ आपल्याला या पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे. याचा पाक वगैरे आपल्याला अजिबात करायचा नाही. तर बारीक गॅसवर गूळ वितळत आहे तोपर्यंत आपण जो भाजलेला जवस होता ते मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे. तर इथं जवसाची मी थोडीशी ओबडधोबडच पूड करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी बारीक पूड करू शकता. तर हे मिक्सरवरती बारीक करत असताना मी गॅसवरती इकडं गूळ वितळवायला ठेवला आहे. जर तुम्ही हे लाडू पहिल्यांदाच बनवत असाल तर गूळ वितळवायच्या आधीच हे तुम्हाला याची सगळ्यांची पूड करून घ्यायची आहे. तर इथं खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं बारीक मी इथं करून घेतलेलं आहे मिक्सरवरती. सगळेच मी पदार्थ थोडेसे ओबडधोबडच बारीक करून घेतलेले आहेत. तर आता डिंक आणि ड्रायफ्रूटसुद्धा मी थोडेसे मिक्सरवरती फिरवून घेणार आहे. हवं असेल तर तुम्ही डिंक हातानेसुद्धा चुरून घेऊ शकता. डिंकसुद्धा थोडासा ओबडधोबड असला की दाताखाली आला की खाताना त्याची चव चांगली लागते. तर या पद्धतीने बारीक करून घेतलं आहे आणि सगळं मिश्रण परातीमध्ये जे पीठ काढलं होतं त्यामध्ये काढून घेतलं आहे. तर हे सुद्धा डिंक आणि ड्रायफ्रूटचं मिश्रणसुद्धा मी इथं काढून घेतलं आहे. आता हे मिश्रण सगळं आपल्याला हाताने व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं मिश्रणाचा अगदी हाताने मुटका वळला जात आहे. म्हणजे हे लाडू अगदी अलगद बनणार आहेत हे इथंच कळतं. अजून यामध्ये आपण गूळ घातलासुद्धा नाही. तर आता यामध्येच जे काजूचे काप तळून घेतले होते ते सुद्धा मी इथं घातलेले आहेत. तर इकडे गूळ बघूयात आपण. बारीक गॅसवर मी मिक्सरवरती बारीक करत असताना सतत गूळ ढवळत होते. तर इथं संपूर्ण गूळ वितळवला आहे. आता गॅस बंद करायचा आहे. हवं तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे मिश्रण घालू शकता. पण परतायला मला थोडंसं अवघड जात होतं म्हणून हे सगळं मिश्रण मी परातीमध्येच या मिश्रणात गूळ घातला आहे. तर या पद्धतीने सगळं चमच्याने एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलं की पुन्हा मी हे कढईमध्ये घालणार आहे. कढईमध्ये घालायचं कारण असं की यामध्ये सुद्धा थोडासा गूळ आहे. यावेळी गॅस अजिबात चालू नाही. गूळ वितळवला की गॅस मी संपूर्णतः बंद केला आहे. याच्यानंतर आपल्याला अजिबात गॅस चालू करायचा नाही. तर सर्व मिश्रण पुन्हा कढईमध्ये घातलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. तर मिक्स केल्यानंतर हलकंसं थोडंसं थंड झाले की आपल्याला हे लाडू वळायला घ्यायचे आहेत. खूप वेळाने लाडू बनवायला घ्यायचे नाहीत. तर हाताला चटके बसायचं कमी झालं की असं लाडू बनवायला घेऊ शकता. बघू शकता अगदी हलक्या हाताने हे लाडू बनवले तरीसुद्धा बनत आहेत. तर हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत आहे पण लाडू थोड्या वेळाने आपोआप थोडेसे घट्टसर होतात. यातलं तूप आपोआप थोडंसं आळलं जातं. तर या पद्धतीने सगळे लाडू मी इथं बनवून घेतलेले आहेत. शेवटचा लाडूसुद्धा बघू शकता अगदी आरामशीर बनला गेलेला आहे. तर थोड्या वेळाने बघू शकता लाडवाची अगदी अशी या पद्धतीची कन्सिस्टन्सी झालेली आहे. तर या प्रमाणात एकूणच 24-25 लाडू माझे तयार झालेले आहेत. हे लाडू यापेक्षा मोठे आकाराचे बनवायचे नाहीत कारण याचं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की दिवसातून 2 चमचे जवस आपल्या शरीरामध्ये जायला हवं. म्हणूनच हे लाडू खूप मोठ्या आकाराचे न बनवता छोट्या आकाराचे बनवावेत.